तिसरीच्या वर्गाला How many action? How many two action? Please, Yogita. फर्स्ट Today, I explain you some action words through my poem. Please repeat after me, and I will show you there are some actions in this poem. Hop a little. Hop means उडी मारण्याची. सगळ्यांनी उडी मारायची. आता मी समजते की सगळे उडी मारतात. Hop a little, jump a little. 1 2 3. आता 1 2 3 च्या वेळेस आपण सगळ्यांनी क्लॅपिंग करायचंय. क्लॅप म्हणजे क्लॅप सुद्धा ही काय ऍक्शन आहे एक प्रकारची. त्याच्यामुळे सगळ्यांनी क्लॅप करायचंय. क्लॅप करू शकता सगळेजण? ओके. Hop a little, jump a little. 1 2 3. 1 2 3. Skip a little, run a little. Tap one knee. आता आपला जो मुलगा आहे तो आपल्याला टॅप करायचा आहे. टॅप म्हणजे काय? ऍक्शन वर्ड. ऍक्शन आहे. आपण एक प्रकारची ऍक्शन करतोय. त्यानंतर bend a little, stretch a little, nod your head. Yawn a little, sleep a little in your bed. या सगळ्यांनी या सॉन्ग मधून तुम्हाला सगळ्यांना एक लक्षात आलं असेल की आपण सगळे ऍक्शन्स केलेले आहेत, बरोबर आहे? आणि या सगळ्या ऍक्शन केल्यामुळे आपल्याला लक्षात आलं की हे सगळे ऍक्शन वर्ड आपण आता या पोएम मधून पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला सर हे चित्र बघून आपल्याला सर्वांना तुम्ही ऍक्शन करून दाखवणार आहात आम्हाला आणि सांगणार आहात की याचं नेमकं याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात. सर्वांनी ऑब्झर्वेशन करायचंय आणि त्याला कोणाला येत असेल त्यांनी हात वर करून सांगायचं. वर. Please tell me what is the first action? What is the first action in this picture? Jump. Stand up. Stand up. Stand up. Stand up. Stand. First, stand. Stand up. Stand. Walk. Stand. Walking stand. What is the second action? Ready. Yes. What is the third action? Cycling. In this picture. Cycling. What is the fourth action? Clapping. 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 Very good. Right. What is the fifth action? Walking. Smile. Smile. Smiling. Smiling. Smile. What is the sixth action? Which one? Six. Laughing. 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 Okay. Okay. Laughing loudly. Sing. Sing. Okay. What is the seventh action? Which? Seventh. Singing. Hi bye, hi bye. Hello. What is the eighth? Eighth action? Pointing. Climb. Climbing. What is the ninth action? Pointing. Pushing. Pushing. Correct. And what is the tenth action? These are birds. Flying. Flying. 11. Jumping. Jumping. Very good. And last one, 12. Playing. Very good. Very nice. Okay. तर यातून जर लर्निंग आउटकम्स आहेत यातून विद्यार्थ्यांना काय ऍक्शन वर्ड्स आहेत ते म्हणजे ज्या कन्सेप्ट आहेत म्हणजे ज्या अमूर्त कन्सेप्ट आहेत किंवा लँग्वेजच्या कन्सेप्ट आहेत त्या ऍक्शन मधून त्यांना त्या लवकर त्या ठिकाणी लक्षात येतील ही एक फर्स्ट आउटकम. त्यानंतर दुसरं जे आहे तर हा इंग्रजी विषयाचं जे त्यांचं फिअर आहे ओव्हर टू आउटकम फ्रॉम फिअर ऑफ इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे, ही एक आउटकम त्याच्यातून येईल आणि ते अगदी प्लेफुल वातावरणामध्ये ऍक्शन करतील. ठीक आहे, ओके. हे आउटकम्स असतील किंवा अध्ययन निष्पत्ती याला आपण म्हणू. आपण एकदा एका खेळीमेळीच्या वातावरणातून किंवा ऍक्शन वर्डच्या माध्यमातून आणि ऍक्शन प्रत्यक्ष ऍक्शन करून ते त्याच्या भिंतीतून इंग्रजी विषयाच्या भिंतीतून बाहेर येतील. हे त्याचे अध्ययन निष्पत्ती असेल.
ठीक आहे. तुम्ही सर्वांनी आता ऍक्शन केल्या त्याच ऍक्शनचे कार्ड्स आम्ही बनवलेले आहेत. याच प्रकारे तुम्हाला उद्या असे कार्ड्स ऍक्शन वर्डचे कार्ड्स करून तयार करू. करून तयार करून आणायचे. आणि जो कोणी जास्त कार्ड तयार करून आणेल त्याचा सक्सेस विथ सेल्फ किंवा सेल्फ विथ सक्सेस सक्सेस घेतला काही जाईल. आज मुलांना आतून पाठवून देऊ आपण प्रत्येक वेळेस तोच पैसे विचारल्यानंतर तो मुलावर घे काढला ओके.